बेकरी स्टाईल केक म्हणलं, की आपल्याला वाटतं खूप असं जास्त साहित्य किंवा जास्त वेळ लागतो. तर आज मी घरच्या कमीत कमी साहित्यात झटपट होणारा आणि परफेक्ट स्पॉन्जी आणि आतून मऊ असा केक दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत, एक्स्ट्राचं कोणतंही साहित्य न वापरता. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग केकच्या रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरचं मोठं जार घेतलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे. जाड रवा घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. 1 वाटी साखर टाकायची. सर्व प्रमाण मी इथं एकाच वाटीच्या साहाय्याने दाखवणार आहे. 4 विलायची वरचे जे पाला असतो तो काढून घेतलेला आहे. हवा असेल तर व्हॅनिला एसन्सचा वापर करू शकता. झाकण लावायचे आणि होता होईल तेवढं पूर्णपणे बारीक अशी पावडर करून घ्यायची. तर मी पूर्ण बारीक पावडर केली. एक मोठं बाऊल घेतलंय, त्याच्यामध्ये हे बारीक केलेला रवा आणि साखर काढून घेऊया. त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने नॉर्मल रूम टेम्परेचर वरती असलेलं 1 वाटी दूध वापरते आणि त्याच वाटीने अर्धा वाटी तेल वापरायचं आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी तेल असं पूर्ण प्रमाण एका वाटीच्या साहाय्याने घेतलंय. एकही गुठळी राहणार नाही अशा प्रकारे फेटून घेऊया. तर मी इथं चमचा साईडला ठेवते आणि जे ब्लेंडर असतं फिरवायचं त्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित असं हे फेटलं जाईल. तर बघू शकता छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर यामध्ये आवडीनुसार म्हणजे थोडीशी मी इथं टुटी फ्रुटी घेतलेली आहे. याच्यामध्ये 1 चमचा मैदा टाकते, म्हणजे हे टुटी फ्रुटी जे आहे ते केकला लागत नाही किंवा केक चिकट होत नाही, त्याच्यामुळे हे असं लावून घ्यायचं. तर यामधलं थोडंसं मी यामध्ये टाकते आणि बाकीचा वापर आपण नंतरनं करणार आहोत. ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल. तर अशा प्रकारे हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता रवा भिजवण्यासाठी वरती प्लेट झाकूया आणि हे आपण एक 10 मिनटं तरी असं साईडला ठेवून टाकूया. रवा 10 मिनिटासाठी भिजतोय तोपर्यंत कढई ठेवली आहे प्रीहीट होण्यासाठी. त्याच्यामध्ये 1 वाटी मीठ वापरलेलं आहे. हे जे खायचं मीठ आहे ते मी याच्या आधी पण वापरले. मिठामुळे काय होतं, कढई असो ते खाली लालसर वगैरे होत नाही आणि मिठामुळे जास्त प्रमाणात केकचं जे भांडं असतं त्याला जास्त प्रमाणात हीट मिळतं, त्याच्यामुळे त्याचा वापर करतात. इथे मी इडली स्टँड घेतलेलं आहे, जे वापरण्यात नाही आहे. तुमच्याकडे हवा असेल तर एखादं प्लेट वगैरे याच्यामध्ये ठेवू शकता, म्हणजे केक टिन किंवा केकचं भांडं कढईला लागणार नाही. वरून पूर्ण पॅक होईल अशा प्रकारे झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती प्रीहीट करायला ठेवूया. तर एक 6 ते 7 मिनटं प्रीहीट करण्यासाठी मीडियमवरती ठेवलं आहे. त्याच्यानंतर केक टिनला तेल लावून घ्यायचं आहे. वरून मी इथं बटर पेपर लावते. बटर पेपर नसेल तर आपली लिहिण्याची जी वही असते त्याचा पेज घेतला तरी चालेल किंवा तेल लावून घ्यायचं आणि अगदी थोडासा मैदा शिंपडायचा, वरून मैदा टाकायचं आणि साईडने पण याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे केक जे आहे ते भांड्याला लागणार नाही आणि व्यवस्थित असं अलगदपणे निघतो. तर केक टिनला तेल आणि बटर पेपर लावून झालेलं आहे, हे पण साईडला ठेवूया. तर आपलं प्रीहीट करायला कढई ठेवली, केक टिनला तेल लावून घेतलं. तो पण रवा चांगल्या प्रकारे एक 10 मिनटं भिजला गेला आहे. याच्यामध्ये अर्धा चमचाला थोडंसं वरतीपर्यंत म्हणजे 1/3 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरते. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर याच्याऐवजी 1 इनोचं पॅक किंवा 1 चमचा इनो वापरला तरीही चालेल. तर हा सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह होण्यासाठी 2 चमचे दूध टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. ही प्रोसेस करताना अगदी स्पीडमध्ये करायचं आहे, म्हणजे साधारणतः 30 सेकंद किंवा एखाद्या मिनिटाच्या आत आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून लगेचच आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. कारण तुम्ही हे जास्त वेळ जर फेटत राहिलात किंवा जास्त वेळ लावलात तर केक व्यवस्थित बेक होत नाही आणि स्पॉन्जी होत नाही. तर मी हे लगेचच केक टिनमध्ये ॲड करते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा. जे तुम्हाला जेव्हा पण केक बनवायचा असेल तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य दिलेलं असतं, ते लगेचच तुम्हाला इझिली मिळून जातं किंवा एकाखाली एक मिळून जातं. तर वरून मी टुटी फ्रुटी पण टाकली राहिलेली. या ठिकाणी आपलं कढई पण चांगल्या प्रकारे एक 10 मिनटं तरी प्रीहीट झालेली. कढई व्यवस्थित प्रीहीट करून घ्यायची. भांडं ठेवूया केकचं, वरून पूर्णपणे पॅक होईल
असं एखादं झाकण ठेवायचं. थोडंसं केकचं भांडं मोठं आहे, त्याच्यामुळं थोडंसं गॅप वाटतोय. तर मी इथं वरून टोपण पण झाकलं, जे याच्यासोबत असतं ते. तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. 5 मिनिटं मीडियमवरती आणि एक 30 ते 35 मिनिटं एकदम बारीक करून केक बेक करून घेतला. म्हणजे स्टार्टिंगचे मीडियमवरती 5 मिनिट आणि नंतरनं 30 ते 35 मिनिटं एकदम बारीक गॅस करायचा आहे. पूर्ण केक थंड करून घेऊया. तर केक थंड झाल्यानंतरनं मी कढई आणि जे मधलं भांडं आहे ते साईडला घेतलेलं आहे. तर ज्यावेळेस मध्ये थोडं गॅप वाटत होता, त्यावेळेस मी हे टोपण काढल्यामुळे बघू शकता थोडंसं इथं मध्ये होल पडल्यासारखं झालं आहे. कारण थोडीशी जरी हवा गेली ना, तर केक जो आहे तो चपटा होतो. म्हणून स्टार्टिंगचे एक अर्धा तास तरी अजिबात केक उघडायचा नाही आहे. केक थंड झालं की साईडने चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे कडा लूज करून घ्यायच्या, म्हणजे केक इझिली निघतो. प्लेट घेतले, त्याच्यावरती केक उलटा करूया. बघू शकता अगदी इझिली निघाला आहे. बटर पेपर पण काढून घेऊया. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करते लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर हा केक मी केक ट्रेमध्ये ठेवते, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि दिसायला पण थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. तर याचे छोटे छोटे असे काप करून घेऊया. कधी संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळी चहासोबत अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. एकदा माझ्या पद्धतीने अशा प्रकारे केक बनवून बघा. अजिबात चपटा वगैरे होणार नाही किंवा जाळीदार, मऊ आणि बेकरी स्टाईल हा केक आपला तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.